रामकृष्ण हरी. एक दिवस संध्याकाळी स्वामी एकनाथांना घेऊन गुरुपादुकांच्या त्या टेकडीवर गेले. तेथे गुरुपादुकांना वंदन केले व ध्यानस्थ बसले. एकनाथांनी सुद्धा गुरुपादुकांना वंदन केले. पाहतात तर स्वामींचे ध्यान लागलेले, म्हणून ते एका बाजूला दगडावर बसले. बघता बघता लांबून एक राठ केस पिंजारलेला, जाड कापड अंगावर गुंडाळलेला माणूस आलेला त्यांनी पाहिला. त्याच्या मागून एक मरतुकडी कुत्री येत होती. तिच्या मागे तिची 3 पिलं येत होती. एकनाथ मनात म्हणाले, जसे वाटेल तसे लोक अंधारात फिरतात. लोक यांनाच घाबरून भूत समजतात. थोड्या वेळाने स्वामींनी ध्यान सोडले. दोघे परत घराकडे चालू लागले. एकनाथांनी मगाशी पाहिलेले दृश्य आणि त्यांच्या मनात आलेला विचार स्वामींना सांगितला. तसे स्वामी म्हणाले, आपण थोडा वेळ आणखी तेथे थांबायला हवे होते. साक्षात दत्तात्रेय येत होते. स्वामींचे ते बोलणे ऐकून भूत की देव असे द्वंद्व एकनाथांच्या मनात सुरू झाले. मग त्यांनी मनाला समजावले, स्वामी वयाने ज्येष्ठ, त्यांच्या उपासनेतला अधिकार मोठा. ते सांगतात तेच खरं. उत्तंग ऋषींच्या समोर देव चांडाळाच्या रूपानं नव्हता का प्रकटला? मन द्विधा असतानाच एकनाथ घरी आले. रात्री झोपले. पण रोज स्वामींच्या आधी उठणारे एकनाथ बराच वेळ झोपले. मग स्वामींनी प्रेमाने त्यांना उठविले. एकनाथांनी स्वामींची क्षमा मागितली आणि स्वप्न पाहिले असे सांगितले. स्वामी म्हणाले, तुझी आन्हिक आटोप, मग मी ऐकतो तुझं स्वप्न. त्याप्रमाणे न्याहारी करताना एकनाथांनी सांगितलं, रात्री स्वप्नात काल पाहिलेला माणूस आला. त्यांच्यासोबत ती मरतुकडी कुत्री व 3 पिलेही होती. त्यांनी तुमच्या हाती कटोरा देऊन कुत्रीचे दूध काढण्यास सांगितले. मग झोळीतील भाकरी कटोऱ्यात टाकून कालवण्यास सांगितले व तो प्रसाद म्हणून दिला. मग मला वाटी धुण्यास सांगितले. धुताना वाटीतील भाकरीचा तुकडा पाण्यावर तरंगत होता. भक्तिभावाने तो प्रसाद मी माझ्या तोंडात टाकला. तो तुकडा तोंडात टाकताच सर्वांगात नवचैतन्य संचारले. मनात नवीन उत्साह भरला. मी परत आलो तर तुम्ही दोघे गप्पा मारित होता. मी पाहिले तो माणूस नव्हता व ती कुत्रीही नव्हती. साक्षात दत्तात्रेय व कामधेनू समोर उभे होते. मी जवळ येताच तुम्ही म्हणालात, हा एकोबा माझी सावली आहे. फार कष्टाळू, एकनिष्ठ व भाविक आहे. याच्या मनात गरिबांसाठी तळमळ आहे. तसं भगवान म्हणाले, असे आहे तर याच्या हातून जनकल्याणच होणार, पण याचा सांभाळ तूच करायला हवा आहेस. एकनाथांचे स्वप्न ऐकून स्वामींना असे वाटू लागले की याला आता जास्त काळ आपल्या सेवेत ठेवून घेता कामा नये. म्हणून एक दिवस दत्तगुरूंच्या पादुकांच्या दर्शनाला जात असताना ते म्हणाले, एकनाथा, तू तुझं स्वप्न सांगितलंस. मी विचार केला तेव्हा मला वाटलं, हा एक प्रकारे मला इशाराच मिळाला आहे. कसला इशारा स्वामी? एकनाथांनी विचारले. स्वामी म्हणाले, अरे, तू चांगलं अध्ययन केलंस, माझी सेवा केलीस, तू मोठीच प्रगती साधलीस. तुझ्या जीवनात यापुढेही फार मोठं कार्य तुला करायचं आहे. ते माझ्या इथं राहून करता येणार नाही. म्हणून आता तुला माझ्याजवळ ठेवून घेणं म्हणजे तुझ्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ फुकट घालवणे आहे.
तू आता तपश्चर्येला जावंस असं मला वाटतं. शेजारी डोंगर आहेत. एखादी सुंदर टेकडी बघ. तेथे वटवृक्षाखाली बसून ध्यानधारणा तपश्चर्या कर. या साधनेमुळे तुझं आत्मसामर्थ्य वाढेल, मनःशांती मिळेल. अरे, समाजात पसरलेल्या दोषांना नियंत्रित करण्याचं काम साधू संतांचं, पण माझ्यासारखे वय झालेले लोक हे काम करू शकणार नाहीत. तू तरुण आहेस, उमदा आहेस, उत्साही आहेस, जिद्दी आणि कष्टाळू आहेस. हे काम तुलाच करावं लागेल. माझं वय झालं आणि मी किल्लेदाराचं पद स्वीकारलेलं आहे. नोकरी म्हणजे बांधिलकी आलीच. कामं करावयाची आणि त्याच्या मर्यादाही अगदी ठरून गेल्यासारख्याच असतात. पण तुझं तसं नाही. तू मोकळा आहेस. तुझं आत्मसामर्थ्य वाढलं तर तू उंच गरुड भरारी घेऊन कुठेही जाऊ शकतोस. समाजात सर्वत्र भेदाभेद माजला आहे. जातीभेद आहे, धर्मभेद, उच्च नीच भेद, श्रेष्ठ कनिष्ठ भेद, गरीब श्रीमंत भेद, वर्णभेद, कार्यभेद, नुसती बजबजपुरी माजली आहे. पैशाच्या आणि सत्तेच्या पायी माणूस निष्ठुर होत आहे. माणूस माणसाला ओळखेनासा झाला आहे. गरिबांना कोणी वाली नाही, दीनांना त्राता नाही. ते भरडले जात आहेत. त्यांना मदत करायला हवी. एकोबा, हे काम तुला करायचंय. ठीक आहे स्वामी. अधिक वेळ न दवडता मी उद्याच प्रयाण करतो. एकनाथांनी स्वामींना आश्वासन दिलं. एकोबा, जा. पण काही विशेष घडलं तर मला नक्की कळव हं. माझा आशीर्वाद आहे. स्वामी म्हणाले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून स्नानसंध्या आटोपून स्वामींच्या चरणांचे दर्शन घेऊन स्वामींचा लाडका एकोबा तपश्चर्येसाठी बाहेर पडला. वायव्य दिशेने चांगला 15-20 किलोमीटर चालत गेल्यावर एक निसर्गरम्य अशी सुंदर टेकडी त्याला दिसली. एकनाथ टेकडीवर गेले. एका हिरव्यागार सदाहरित डेरेदार वृक्षाखाली तपश्चर्येला बसून सुरुवात केली.